मुंबईतील कांदिवलीत रहिवासी असलेला दीक्षित सोलंकी वय वर्ष 25 सामुद्रधुनीत ओमनचा मस्कत किनारपट्टीजवळ एका मालवाहू ऑइल टँकरवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात त्याचा तिथे जागीच मृत्यू झालेला आहे। हा हल्ला इराण इस्रायल संघर्षाशी संबंधित असल्याचे संकेत आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय सागरी महामार्गावरील सुरक्षेची गंभीरता पुन्हा उजेडात आलेली आहे। दीक्षितचा मूळ जन्मस्थान जे आहे ते दीव म्हणजेच गुजरातमधील असून तो काही वर्षांपूर्वी व्यवसायासाठी मुंबईत आला होता। कांदिवली परिसरात राहणारा दीक्षित या ऑइल टँकरवर क्रू सदस्य म्हणून काम करत होता। टँकरवर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोन बोटीने हल्ला केला, ज्यामुळे इंजिन रूपामध्ये भीषण स्फोट झाला आणि आग लागली। या दुर्घटनेत दीक्षितचा मृत्यू झाला। दीक्षित हा दीव येथील मच्छीमार व्यावसायिक अमृतलाल सोलंकी यांचा धाकटा मुलगा होता। काही महिन्यांपूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले होते। आईच्या अंत्यसंस्कारानंतर तो पुन्हा जहाजावर कार्यरतावर गेला होता, पण दुर्दैवाने त्याला मृत्यूने गाठले। या घटनेपूर्वीच सामुद्रधुनीत MV स्कायलाइट या जहाजावर हल्ला झाल्याची माहिती आहे। या हल्ल्यात बिहारचा आशिष कुमार आणि राजस्थानचा दिलीप सिंग हे 2 भारतीय खलाशी बेपत्ता झाले असून त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आतापर्यंत या 2 घटना आणि दीक्षितच्या मृत्यूमुळे 3 भारतीय खलाशांचा बळी गेला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे।